नमः शिवाय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता लिखित बोधामृत पुस्तक वाचन. मागील भाग पुढे चालू. विषय 22. मन. 31. गुरूंच्या मार्गदर्शनानुसार प्रयत्न करून मनाला एकदा अंतर्मुख केल्यावर मनुष्याला आपण बंधनरहित एकमेव सत्य असल्याची खात्री पटते. त्या स्थितीत अखंड आनंद एकच उरतो. 32. हेवा व स्वार्थ ही मनाच्या संकुचितपणाची लक्षणे असून दया, क्षमा, शांती, समता, प्रेम आणि निर्भिमानता ही सर्व थोर मनाची लक्षणे होत. 33. बोगद्यातून काही काळपर्यंत आगगाडी गेल्यावर अंधाराची जशी सवय होते तशी मनुष्याला अज्ञानाचीही सवय होते. जोवर गाडीत दिव्याच्या सहाय्याने वाचित असतो, बोलत असतो किंवा काही खात असतो तोवर त्याला काहीच वाटत नाही. त्या सर्वांचा कंटाळा आला की बोगद्यातून गाडी बाहेर केव्हा जाईल आणि आजूबाजूचा देखावा केव्हा पाहण्यास मिळेल अशी तळमळ लागते. त्याप्रमाणे मन जोवर विषयात निमग्न असते तोवर मनुष्य त्यातच सुख मानून असतो. विषयांचा खरा कंटाळा आला की तेच मन खरे सुख कोठे आहे याच्या शोधार्थ प्रयत्न करू लागते. विषयातून मन सुटले की त्यालाच सत्य स्वरूपाचे दर्शन होते. 34. परमार्थ साधावयाचा तर काया, वाचा, मन या त्रयीतले दोष नाहीसे केले पाहिजेत. कायेचे दोष: देवळात जाणे, देवाच्या दारात रांगोळ्या काढणे, पूजा करणे, देवापुढे वाद्ये वाजविणे, प्रदक्षिणा घालणे, तीर्थक्षेत्रे फिरणे, दानधर्मादी करण्याने जातात. वाणीचे दोष: खोटे न बोलणे, वायफळ व टोचून न बोलणे, निंदा चहाडी न करणे, वाटेल तेव्हा वाटेल ते न खाणे, सतत हरिनाम घेणे, सद्ग्रंथ वाचन या उपायांनी जातात. मनाचे दोष म्हणजे संकुचितपणा, कुचकेपणा, हेकेखोरपणा, स्वार्थीपणा इत्यादी अनादिकालापासून त्याला लागलेल्या वाईट सवयी. या सर्व गुरुबोध श्रवण तसेच त्याचे मनन केले असता जातात. 35. डबक्यातील पाण्याला जोवर कोणी हलवीत नाही तोवर त्यातील गाळ खाली बसून ते वरवर स्वच्छ दिसते आणि त्याला थोडासा धक्का लावला की ते पाणी पूर्ववत गढूळ होते. तेच नदीच्या पाण्यात कपडे धुतले, भांडी घासली किंवा कचरा टाकला तरी ते पाणी स्वच्छच राहते. त्याप्रमाणे ग्रंथ वाचले किंवा ऐकले, अगर देवाची नियमाने पूजा केली तर मनाला समाधान लाभल्याप्रमाणे वाटते. परंतु थोडीशी मनाविरुद्ध गोष्ट घडली की लगेच ते समाधान नाहीसे होऊन पुन्हा मन पूर्वस्थितीवर येते. पण सद्गुरूंच्या कृपेने जे हृदय पवित्र बनते ते मात्र कधीच अपवित्र होत नाही. 36. किशोरीचे लग्न झाल्यावर तिची मैत्रीण तिला भेटावयाला आली. तिचा नवरा मित्रमंडळीत बसला होता. मैत्रिणीने तिला प्रश्न केला, रुमाल बांधलेला तो तुझा नवरा काय ग? ती म्हणाली, छे, काळी टोपी घातलेला काय? ऊहू. खादी टोपी घातलेला काय? ऊहू. सुटात आहे तो काय? तेव्हा तिने लाजून मान खाली घातली. त्याप्रमाणे संतांच्या मार्गदर्शनाने हरिनामाचा छंद लागल्यावर घरात सुख आहे काय असे विचारले असता मन म्हणते, छे, स्त्री पुत्रात आहे काय?
ओहो. धनात आहे काय? ओहो. मग परमेश्वराच्या नामात आहे का? तेव्हा मात्र ते मौन धारण करते. 37. गंगेचे पाणी समुद्राला मिळाले की जसे ते समुद्ररूप होते, त्याप्रमाणे मन एकदा परमात्म्यात विलीन झाले म्हणजे तेही परमेश्वर रूप होते. 38. विचार हेच मनाचे स्वरूप असल्यामुळे विचार काढून टाकले की मन अशी वस्तूच शिल्लक राहत नाही. अर्थात सर्व संसार हरिमय होतो. मन सर्व वृत्तींचे कारण आणि सर्व जाणण्याचे साधन आहे. जागृतीत व स्वप्नात विचार असतात म्हणून जग असते आणि गाढ झोपेत विचार नसतात म्हणून जग नसते. संतांचे मन मेलेले असते म्हणजे आत्मस्वरूपी विलीन झालेले असते, त्यामुळे ते सदा विचाररहित असतात. 39. कोळी हवे तेव्हा आपल्या तोंडावाटे तंतू बाहेर काढून त्याचे जाळे तयार करतो आणि त्यात मनसोक्त विहार करतो. नको तेव्हा तेच तंतू परत आपल्या पोटात घेतो. त्याप्रमाणे मन हवे तेव्हा दृश्य भासमान करते आणि त्यात स्वैरविहार करीत असते. जेव्हा त्याचा त्यास कंटाळा येतो तेव्हा सारे दृश्य ते आपल्यामध्ये सामावून घेते. गुरूंच्या मार्गदर्शनानुसार मन जेव्हा अभ्यास करू लागते तेव्हा विषय ध्यास हळूहळू कमी कमी होत जाऊन दिवसेंदिवस अधिकाधिक ते आत्मस्वरूपी रंगू लागते. एकदा मन आत्मस्वरूपी विलीन झाले की जग म्हणून एक निराळे राहत नाही. अर्थात देहासकट जगतभान हरपते. 40. आनंदरूप होण्यासाठी ध्यान साधले पाहिजे. ध्यान सत्वर साध्य होण्यासाठी आहार सात्विक व मित असावा. मित निद्रा व मित भाषण करावे आणि कुसंगती टाळावी. ध्यान म्हणजे अनेकात गुंतलेले मन एका ठिकाणी केंद्रित करणे. ध्यानाची वेळ पहाटे 3 ते 6 असावी. ध्यानासाठी स्वतंत्र खोली असावी. तेथे उदाचा वास दरवळू द्यावा. शुचिभृत होऊन आसनावर बसावे. आळसाला व अन्य विचारांना थारा देऊ नये. जे जे दिसते ते ते खोटे आहे असे मनाला पटवून देऊन मनाचे सर्व व्यवहार आवरीत जावे. मान व पाठीचा कणा सरळ ठेवून सद्गुरूंची प्रार्थना करावी व त्यांनी सांगितलेल्या खुणेच्या ठिकाणी मन केंद्रित करावे. मनाची जी जी वृत्ती बाहेर धावेल त्या त्या वृत्तीला परत आणून गुरुखुणेच्या ठिकाणी स्थिर करावी. हे निर्गुण ध्यान साधण्यासाठी प्रथम थोडे प्रयास पडतात. एकदा मनाला वळण लागले म्हणजे पुढे प्रयत्नाशिवाय सहजच ध्यान साधते. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.